स्वयंपाकघरामध्ये गृहिणींनी लसणाला फोडणी दिल्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव हे गगनाला भिडले होते, पण गेल्या 8 दिवसांपासून लसणाचे भाव कमी झाले आहेत। त्यामुळे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे। एपीएमसी बाजारामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये लसणाच्या दरामध्ये 50 रुपयांची घसरण झाली आहे। सध्या 220 रुपये किलोने लसूण विकले जात आहेत। पुढील काही दिवस सुद्धा लसणाचे भाव कमी राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत। लहसुन का कम से कम 50 रुपए रेट गिरे हुए हैं और ये भी जो है ऊटी है और देसी है, चाइना नहीं है। क्या रेट है इसका? इसका फिलहाल इस समय 220 रुपए किलो है। और पिछले हफ्ते क्या रेट था? पिछले हफ्ते 260 रुपए था। आने वाले समय में कुछ कम होने की संभावना है क्या? बिल्कुल कम होएगा, बिल्कुल कम से कम मेरे हिसाब से 100 रुपए किलो तक होना चाहिए रेट। माल इंदौर से आया। हाँ। चाइना का माल बीच में आ रहा था, वो भी आ रहा है कि नहीं? वो अभी नहीं आ रहा, वो बंद हो गया। बंद हो गया ना? जी। तो इसकी मांग कैसी है? मांग तो मार्केट में बहुत ज्यादा है नए साल की वजह से। मांग है जी हाँ। कस्टमर का रिस्पांस कैसा है? रिस्पॉन्स बहुत अच्छा आ रहा है, आजकल बहुत ज्यादा ही बिकता है नए साल की वजह से। मतलब नए साल की तैयारी में ज्यादा माल बिकता है। येत्या 2 महिन्यात 100% विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केलाय। मागच्या काही दिवसांपासून सोलापुरातील विमानसेवा ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः लक्ष घालून विमानसेवेसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलंय। शंभर टक्के मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल। एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे। जे तांत्रिक मान्यता DGCAकडनं घेणं होतं, त्यात काही क्युरी निघाले। त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे, सोलापूरला यायचं आहे, पुन्हा मुंबईला जायचं आहे, मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला गोव्याला द्यायचं आहे। इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात, ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील, रिफिलिंगला मदत होईल। आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा करत आहेत। नागपूर ऑथॉरिटी असो, HPCL कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत। आज संध्याकाळी देखील 5:30 वाजताची बैठक होते, त्यात हा विषय चर्चेला येईल आणि लवकरच मिळेल। एक साधारणतः महिना 2 महिन्याच्या 100% विमानसेवा सुरू होईल। मुंबई गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली असून त्यांना तातडीने मदत मंजूर केली असल्याचं गोगावले म्हणाले। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोयच, परंतु आमच्या परीने, शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तुस्थिती सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ 5-5 लाख रुपये ह्या 4 कुटुंबाला देण्याचं मान्य केलं आहे आणि त्याच्या मागे जी घोषणा केलो, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना भेटून आलो, त्यांचं सांत्वन केलं। परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे, परंतु आपण जे इथले काही त्रुटी आहेत त्या दूर करू। कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं? हे गोरगरीब जनता जाते, हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन त्याच्यामध्ये जे काय आमूलाग्र बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या 8 दिवसाच्या आत एक मीटिंग कॉल करतो मी CS ह्यांना सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अडीअडचणी असतील ते आम्ही दूर करू। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार देखील केला।
बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याकरिता भेटीसाठी कारागृहात 2 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध असून आवश्यकतेनुसार VC संचाची संख्या वाढवण्यात येणार आहे। यापूर्वीच बंद्यांच्या कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरिता 4 खिडक्या उपलब्ध होत्या। आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला असून यात 10 खिडक्यांद्वारे बंदी त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात। तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले असून बंद्यांच्या नातेवाईकांचे व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात। कारागृहात असलेले विदेशी बंदी, कारागृहातील भारतीय बंदी ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात त्यांच्यासह सर्व बंद्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे। बुलढाणा जिल्हा कारागृहातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद्यांसाठी मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता, त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी सुविधेचा लाभ घ्यावा। बंद्यांना 20 मिनिटाकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना 20 मिनिटं देण्यात येतात किंवा मग त्यांनी मुलाखतसाठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर बसल्या भेट घ्यावी, यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। नेमके हे ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे। NPIP नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे। NPIP पोर्टलद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांचे स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे। त्यानंतर एक OTP त्यांच्या मोबाईलवर जाईल, तो OTP त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।